नमस्कार मित्रांनो, कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा, आज आपण मार्केटला कालच्या व्हिडिओमध्ये जसं काय आपण डिस्कशन केलेलं, मार्केट मला डाऊनला वाटते. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेले 23,800ची ही काही लेवल आहे. मार्केट इथे बरेच काळ झालं स्ट्रगल करते. 23,800ची लेवल मार्केट खालच्या साईडला ब्रेक करत नाहीये. मी बोलले होते की जसं 23,800ची लेवल खालच्या साईडला ब्रेक करेल तसं मग डाऊनफॉल येऊ शकतो 23,550 आणि लास्ट टार्गेट आपण 23,400चं कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं. तर तुम्ही बघू शकता आज आपल्याला ते टार्गेट अचीव झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे छोटे मोठे पॉईंट नाहीत. जवळपास तुम्ही जर बघायला गेला तर 450 पॉईंट आहेत. यात जर कोणी 100 पॉईंट जरी घेतले असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. तर या असतात लेवल्स मित्रांनो, हे असतात प्रिडिक्शन्स. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर रोजचे माझे व्हिडिओ बघत चला. ज्या काही मी लेवल देते मार्क करत चला. मार्केट तसं बिहेवियर करते का हेही बघत चला. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा. तर उद्यासाठी काय असणार आहे बघा. उद्यासाठी बघा, आजचा जो काही लो आहे 23,350, हा जर उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये डाऊनला ब्रेक झाला किंवा मग गॅप डाऊन झाली किंवा इथं फ्लॅट झाली तर मग आपल्याला छोटेच टार्गेट भेटू शकतात डाऊन साईडला. कारण आज खूप मोठा मार्केटनी डाऊन साईडला मोमेंटम केलेलं आहे. तर उद्या मला वाटते मार्केट थोडं फ्लॅट असू शकते किंवा मग जो मार्केट काय करते थोडं रिकव्हरी पण करू शकते. तर 23,430ची क्लोजिंग आहे. उद्या जर 23,430 या लेवलच्या खाली जर मार्केट ट्रेड करत असेल तर मग आपल्याला 23,250 आणि 23,150 हे दोन छोटे टार्गेट भेटू शकतात डाऊनला. अपला बघायला गेला तर हीच लेवल जी काय, आणि ही काही ट्रेंड लाईन आहे तुम्ही बघू शकता. ही जी वरून ट्रेंड लाईन आलेली आहे 23,450 ही लेवल. इथे जर काय बुलिश प्राइस ॲक्शन बनवत असेल तर मग आपल्याला 23,550 आणि 23,800 हे दोन टार्गेट बघायला भेटू शकतात वरच्या साईडला. का तर मार्केट काय करते, सडनली फॉल करते. इथे बघा गॅप डाऊन झाली, इथे थोडा फ्लॅट झाला, पण इथे एवढा मोठा डाऊनफॉल आलेला आहे. तर मार्केट उद्या मे बी काय करू शकते, थोडी रिकव्हरी करू शकते. रिकव्हरी करून अगेन मग काय करू शकते, मार्केट पडू शकते. तर लक्षात ठेवायचं आहे. तर चला बँक निफ्टी बघूया. तर बघा बँक निफ्टी पण बघा. बँक निफ्टी जर बघायला गेला 5 मिनिट टाइम फ्रेमवरती आपण शिफ्ट झालो तर बँक निफ्टी बघा. बँक निफ्टी पण मी काल आपण जे व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं तर बघा 54,350ची ही लेवल आपण डिस्कस केलेली. 54,400 किंवा 350 ही लेवल जर डाऊन साईडला ब्रेक झाली तर कारण का तर मार्केट खूप वेळा काय करते, या रेंजला एक रिस्पेक्ट करते. कधी ना कधी ही तुटणार होती आणि तुटली तर मोठा डाऊनफॉल येणार होता. आणि कालच्या व्हिडिओमध्ये जसं बोलले होते मार्केट मला डाऊनला वाटते. ही जी काही लेवल आहे ही ब्रेक झाली तर मार्केटमध्ये मोठा मोमेंटम येऊ शकतो. तर तुम्ही जवळपास बघायला गेला तर हा काय छोटा मोमेंटम नाही आहे. जवळपास 1,000 पॉईंट 950 पॉईंटचा मोमेंटम आहे. ह्यातले कोणी जर 200-300 पॉईंट जरी घेतले असतील माझे व्हिडिओ बघून लेवल्स मार्क करून तर खूप मोठी गोष्ट आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे बघा. उद्यासाठी मी बघा इथं फ्लॅट डाऊन झाला, थोडासा डाऊन झाला इकडे. सेकंड कॅन्डलला माझी एंट्री बनवलेली तुम्ही बघू शकता. इथं मी 300 पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि स्टॉप लॉस मी 100 पॉईंटचं ठेवलेलं आहे. बट मी 54,000चं टार्गेट ठेवलं कारण मार्केट 54,000चा सपोर्ट घेईल असं मला वाटलेलं. आणि इथूनच मार्केटने सपोर्ट घेतला आणि मार्केट केलं डाऊनला आलं आहे. बट ठीक आहे ना, कोणी इथे 100 पॉईंट जर लेवलला मार्क करून घेतले असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता उद्यासाठी काय असू शकते बघा. उद्यासाठी 23,700ची आजची जी क्लोजिंग आहे 53,700. तर 53,700 उद्या मला मार्केट वाटतंय काय, आता मार्केट एवढा पडलाय तर थोडा रिकवर होऊ शकतोय. तर 53,700 ही काही लेवल आहे. जर मार्केट इथे फ्लॅट ओपन झाला किंवा 53,800 इथं ओपन झाला तर मग आपल्याला 54,000चं टार्गेट भेटू शकते. आणि मग 54,200 आणि 54,400 हे दोन टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते. डाऊनला बघितलं तर मार्केट आजचा जो काही इंट्राडे लो आहे किंवा मग ही 53,600ची जी काही लेवल आहे ही जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर मग अगेन आपल्याला 53,000चा टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटू शकतो. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. थँक्यू.